बघा सराव संच 10 सोडवा. दुसरा प्रश्न आहे त्याच्यामधला. सुयशने 2.1/2 किलोग्रॅम आणि आशिषने 3.1/2 किलोग्रॅम साखर आणली. काय आणली? साखर आणली. तर दोघांनी मिळून किती साखर आणली? तर दोघांनी मिळून किती साखर आणली? सुयशने किती आणली? 2.1/2 आणि आशिषने किती आणली? 3.1/2. दोघांनी मिळून किती आणली? मग काय कोणती क्रिया करावं लागेल? कोणती क्रिया करावं लागेल? कोणती करावं? मी काहीतरी साखर आणली आणि विजयनं पण काहीतरी साखर आणली. दोघांनी मिळून किती साखर आणली हे जर ठरवायचं असलं तर काय करावं लागेल? आपल्याला मिसळावं लागेल ना. मिसळण्याला काय म्हणायचं? बेरीज. मिसळण्याला काय म्हणायचं? बेरीज. साखरेचा भाव 32 रुपये प्रति किलो असेल तर साखरेची एकूण किंमत किती? जर साखरेचा भाव 32 रुपये प्रति किलो असेल तर साखरेची एकूण किंमत आपल्याला काढायची आहे. मग आपण बघू आता सुयशने किती आणली? सुयशची साखर अधिक आपल्याला क्रिया कशी करावी लागेल? सुयशची साखर आधी आपण लिहून घेऊ. सुयशने किती साखर आणली? 2.1/2 2.1/2 अधिक आशिषने किती आणली? आशिषची आहे 3.1/2. आपण रीत करून घेऊयात. 2.1/2 अधिक 3.1/2 बेरीज करायची. आपण हे घरी शिकलेलो आहोत. काय करायचं? हे 2 आणि हे 3 जवळ घ्यायचे. 2 अधिक 3 पुन्हा राहिलेल्या अपूर्णांक घ्यायचे. अधिक 1/2 अधिक 1/2 बरोबर आहे. आता ह्या दोघांची बेरीज करायची. 2 आणि 3 5 शब्बास अधिक 1/2 अधिक 1/2 दोघांचा छेद कसा आहे? सारखाच बरोबर. 5 ला 5 अधिक दोघांचा छेद सारखाच असल्यामुळं अंशाची बेरीज करू. 1 अधिक 1 छेदस्थानी 2 बरोबरला बरोबर. 5 अधिक हे 1 आणि 1 किती झाले? 2 2 छेदस्थानी 2 छेदस्थानी 2 ला संक्षिप्त रूप देऊ आपण. बे 1 बे 1 म्हणजे 1 छेदस्थानी 1. मग ह्याची किंमत किती असते? 1 असते. मग काय आलं उत्तर आपलं? तर 5 अधिक 1 बरोबर 6. साखर किती किलोग्रॅम आली? 6 किलोग्रॅम. किती आली? 6. आता आपल्याला भाव काढायचा आहे. साखर किती किलोग्रॅम आली? 6 किलोग्रॅम. आता आपल्याला या 6 किलोग्रॅमला 32 रुपयाप्रमाणे किती रुपये होते ते काढायचे. 6 किलोग्रॅमला 32 रुपयाप्रमाणे. आता इथं काय करावं लागेल आपल्याला? तर आपल्याला इथं गुणाकार करावा लागेल. 6 गुणुले 32 करा किंवा 32 गुणुले 6 करा. एकच आहे. कसं जरी केलं तरी एकच येणार आहे. 6 न 2 ला गुणूया. 6 दोन्ही 1200 ला 2चा हातचाला 1 साहित्रिक 18 आणि 1 19 192. इथं उलटा करून बघूया. बेसक 12 आले का? आणि इथं 0 स्टार घ्यायचं. 3 सक 18 2 8 आणि 1 9 192 आला का? आपले किती किलोग्रॅम? 6 किलोग्रॅमला 32 रुपयाप्रमाणे किती रुपये येते? तर 6 किलोग्रॅम साखरेला 32 रुपयाप्रमाणे किती रुपये लागतील? 192 रुपये लागतील. समजलं का? लिहून घेता का? यावर लिहून. चला बघा आता काय. आराधना नावाची एक पोरगी आहे आणि तिनं परस बागेमध्ये 2/5 भागात बटाटे लावले. किती भागात? 2/5 बटाटे. किती लावले? 2/5 भागात. आणि लागवड केली. आणि काय केलंय? 1/3 भागात पालेभाज्या लावल्या. 1/3 भागात पालेभाज्या.
पालेभाजी आपण लिहू तिथं. आता मग ह्या दोन आणि उरलेल्या भागात तिनं काय केलं तर वांगे लावले. म्हणजे उरतील त्याच्यामध्ये तिनं काय लावलं वांगे लावले. ह्या दोघांची जर आपल्याला काय करावं लागली तर बेरीज करावं लागेल आणि ती एका क्षेत्रामधून आपल्याला वजा करावं लागेल. आपण ह्याची बेरीज कशी करणार बघा बरं. 2/5 अधिक 1/3. आता ही बेरीज आपल्याला दोन्ही पद्धतीने करता येते. ट्रिकच्या साहाय्याने बी करता येते आपल्या रेग्युलर पद्धतीने करता येते. आपल्या रेग्युलर पद्धतीने मी इकडे करतो 2/5 अधिक 1/3. दोघाचा छेद समान करायचा. 2/5 ला 2/5 ठेवायचे. गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. 2/5 ला कुणी गुणायचं 3 ना. अंशाला हे 3 न गुणायचं आणि छेदाला पण 3 न गुणायचं. अधिकचं अधिक 1/3. आता या 1/3 ला कुणी गुणायचं 5 न गुणायचं. गुणुले 5 गुणुले 5. बेत्रिक 5 त्रिक 15. 1/5 5. 3/5 दोघाचा छेद किती आला सारखा बरोबर. 6 अधिक 5 छेदस्थानी 15. 6 आणि 5 किती झाले रे 11 छेदस्थानी 15. हे झालं आपलं नेहमीचं गणित. आपली ट्रिक कशी बघा आता. 5 अधिक 1 छेदस्थानी 3. आता बघा काय करायचं. या दोघाची आणि या दोघाची बेत्रिक 6. 5 1 किती पाहिजे 5. 5 1 5 आणि 5 त्रिक 15. अशी उत्तर जर देत गेलात तुम्ही तर तुम्हाला गणित बरोबर येत आहे. आता 6 अधिक 5 छेदस्थानी 15. 6 आणि 5 11 छेदस्थानी 15. कोणती रीत सोपी वाटते तुम्हाला. कोणती सोपी ही सोपी. ओके. आता हे आलं 11 छेदस्थानी 15. आणखी गणित संपलं नाही ना. ही काय आली तर बटाट्याची आणि पालेभाज्याची लागवड केलेलं एकूण क्षेत्र आलं. आता आपल्याला ते कशातून वजा करायचं एका क्षेत्रामधून वजा करायचं. म्हणून काय आता उरलेले क्षेत्र बरोबर काय तर 1 वजा 11 छेदस्थानी 15. आता वजाबाकी करायची. ठीक आहे. आता ह्या पद्धतीने करायची का ह्या पद्धतीने करायची ठीक बरोबर ना बरोबर. 1च्या छेदस्थानी कोणतीच संख्या नाही पण 1 असतो. 1 छेदस्थानी 1 वजा 11 छेदस्थानी 15. कॅमेरा दिसते का इथपर्यंत रे. 15 1 11 1 कोणतं चिन्ह आहे वजाचं आणि 15 1 15 बरोबर ना बरोबर. 15 वजा 11 छेदस्थानी 15. 15तून 11 गेले 11 12 13 14 15 4 छेदस्थानी 15. उत्तर किती आलं 4 छेदस्थानी 15. दिसत नाही का दिसतंय 4 छेदस्थानी 15. मग तर किती भागात वांग्याची लागवड केली तर उत्तर काय लिहिणार आपण. तर हे दिसतं का इथपर्यंत दिसतं का इथं. तर 4 छेदस्थानी 15 भागात वांग्याची लागवड केली. ठीक आहे. समजलं सगळ्याला. समजलं का इथं हे लिहायचं आपलं करून घ्यायचं. ओके समजलं. त्या पद्धतीने सोडलं तरी उत्तर तेच येत आहे. ट्रिकनं सोडलं तरी उत्तर तेच येत आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतं त्या पद्धतीनं सोडवा. याचा करायचं आहे की दोघांनी मिळून किती पाणी टाकलं आणि उमेशनं किती उपशिलं हे करायचं आपल्याला. लक्षात आलं का. आता बघू आपण संदीपचं किती आहे 4/7 अधिक किती मिसळलं त्याच्या क्रमांकांचं 1/4 अधिक. आता अधिक का नाही काढले पाणी काढले कोणती क्रिया वजाबाकी किती काढले 3/14. आता इथं आपल्याला ट्रिक वापरायची नाही. आपल्याला डायरेक्ट गणित करायचं. सगळ्याचा छेद सारखा करायचा आहे. बघा आता ह्याचा छेद 7 आहे ह्याचा 4 आहे आणि ह्याचा 14 आहे. या तिघाचाही छेद आपल्याला 28 करता येतो. बघा हे 7 चोक 28 आणि 14 दुनी 28. मग आपण गणित लिहून घेऊयात. 4 छेदस्थानी 7 गुणिले त्या 4 छेदस्थानी 7 ला कोणी गुणायचंय 4 अधिक 1 छेदस्थानी 4 ला किती गुणायचंय
7 न ह्याला 7 म्हणायचं, ह्याला 7 म्हणायचं. वजा 3 शिवस्थानी 14ला किती गुणाचे 2 न 4 चोक 7 चोक अधिक 1 7 7 4 7 28 वजा 3 दुनी 6 14 दुनी 28 सगळ्याचा छेद आता काढलेला आहे 28 झालेला आहे. आता ह्या दोघांची बेरीज करायची. छेद सारखा म्हणून 16 अधिक 7 छेदस्थानी 28 वजा 6 छेदस्थानी 28. 16 मध्ये 7 मिसळा किती येते बरं म्हणतात 23. किती येते तर 23. 23 छेदस्थानी 28 वजा 6 छेदस्थानी 28. आता ह्या दोघांचा पण छेद सारखा आहे. आता इकडे गणित करूयात आपण. 23 वजा 6 छेदस्थानी 28. आता 23 मधून 6 गेले खाली किती उरले 17. 17 छेदस्थानी 28. एवढं पाणी हौदामध्ये शिल्लक आहे. किती पाणी शिल्लक आहे एवढं. पण आपल्याला हौदाची क्षमता किती सांगितली त्यांनी 506. म्हणून बघू हौदाची क्षमता 6 लिटर म्हणून 17 छेदस्थानी 28 गुणिले 560. आता काय करायचं ह्या 560 ला ह्या 28 न भागायचं आहे. 28 च्या पाड्यामध्ये 56 आहेत. 28 1 28 28 दोन्ही 56 शून्याला 0 किती आलं 17 गुणिले 20. आता या दोघांचा गुणाकार करा. 17 दोन्ही 34 आणि हे शून्याला 0 17 दोन्ही 34 आणि हे शून्याला 0 340 लिटर. तर काय तर हौदात 340 लिटर पाणी शिल्लक असेल. सोपं आहे का समजलं का घ्या लिहून.